राहणारा मुक्काम पोस्ट एरंडोली तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर. इथून माझ्या वडिलांचं वय 74. तर त्यांना पॅरलाईसचं सांगितलं होतं. तर आम्ही नगरला नेलं होतं. 8-10 दिवस ती ॲडमिट होती. म्हणून त्यांना गोळ्या वगैरे चालू होत्या. तर त्यांची हालचाल अजिबात बिलकुल नव्हती. आम्ही या क्लिनिकमध्ये आलो. पल्लवी आहे रे मॅडमनी आम्हाला ते व्यायाम शिकवला आधी काय येऊन आम्ही त्यांना उचलून आणलं. तर ते म्हणले कसं काय बाबांचं कसं. तर तेच कुठंही झाले. तरी बी आम्ही बाबांना करून इथं आणलं. त्यांनी आम्हाला इथं लांब असल्यामुळं आम्हाला प्रवास काय रोज आमचं गाव इथून 25 किलोमीटर. त्यामुळं आम्हाला ते काय आणणं शक्य नव्हतं ना. दररोज आणायचे व्यायामाला त्याला ते शक्य नव्हतं. पण आम्ही तरी बी आणलं त्यांना इथं. एकदाच आणलं इथं गोळ्या औषध उपचार घ्यायसाठी. आम्हाला त्यांनी व्यायाम सांगितला मॅडमनी. त्या मॅडमचे याच्यावर आणि ते व्यायाम केला त्यांच्या घरी. त्यांची आत्ता पहिले पॅरलेस झालेला होता आणि त्यांना लागले. पॅरलेसचं चांगल्यापैकी त्यांना फायदा झाला त्याचा व्यायामाचा. व त्याच्यामुळं काय झालं त्यांनी म्हणजे ही हालचाल त्यांची इतकी चांगली झाली की एक हात आणि पाय हालतच नव्हता ना त्यांचा अजिबात. चांगल्यापैकी हालायला लागला त्यांचा आत्तापर्यंत. म्हणजे हात बी चांगल्याच हालता येते त्यांना चांगलं ही होते. त्यांना काहीच आता अडचण नाही. पहिले असं म्हणजे ह्या अंगावर त्या अंगावर होता येत नव्हतं. म्हणजे असं त्यांना दुसऱ्या माणसाने करायचं सगळं शिकवायचं. दुसऱ्या माणसाने त्यांचं हे बी उठून बसवायचं. त्यांना जेवण दुसऱ्या माणसाने करायचं. त्यांचं म्हणजे अजिबातच हालचाल होत नव्हती ना. एकदम असं अंग असं ताट झालं. बरं मी डॉक्टर विपुल आहिरे VIP मॅजिकल फिजिओ क्लिनिक आमचं आहे. मॅडम आणि मी बघत होतो. बरं ज्या दिवशी तुम्ही आणलं होतं क्लिनिकमध्ये तेव्हा कसं आणलं होतं वडिलांना तुम्ही? उचलून आणलं होतं आम्ही डायरेक्ट. दोन हातात उचलून आणलं होतं अक्षरशः. बरं जेव्हा झोपवलं तेव्हा म्हणजे हाताची पण बोटं सुद्धा हालत नव्हते, पायाची बोटं सुद्धा हालत नव्हते आणि जेवण वगैरे पण खूप कमी झालं होतं. म्हणजे त्यांची जी जगण्याची आशा आपण म्हणतो ती होती का तेव्हा? नव्हतीच ना. त्यावेळेला असं कोणीच म्हणत नव्हतं त्यांना ते किती ना असं. एवढी परिस्थिती बेकार झाली. म्हणजे त्यांचं बोलणं पण आवाज स्पष्ट येत नव्हता. आवाज बारीक झाला होता. खाणं कमी झालं होतं. तुमच्या डोक्यात विचार होते का तरी पण की बाबा मस्त होणार? कशावरनं विचार होते? विचार असा काही विचार नव्हता बाबा हे आमची क्लिअर होती म्हणून असं विचार नव्हता. बघ क्लिनिकमध्ये आणल्यावर तुम्ही क्लिनिकमध्ये का आणलं मग जर तुम्हाला असं डोक्यात विचार होते? आम्हाला वाटलं आता फिजिओथेरपी जे उपचार आहे ना संत स्पेशालिस्ट फरक होतो त्यांनी. ओके. तुम्हाला तुमच्या नातेवाईकांनी सांगितलं होतं की एकदा तिथे जाऊन या, एकदा दाखवा. तर पल्लवी मॅडमला तुम्ही जेव्हा सांगितलं की आम्ही 25-30 किलोमीटरवर राहतो, रोज येणं जाणं बाबांना शक्य. बाबांचं वय किती आहे? 74 वय आहे. आणि बाबांचं तर हालचाल वगैरे नव्हती, काही नव्हते. तुम्ही फक्त असं धरून म्हणजे उचलून आणलं. एका बाजूचं कसं त्रास कसा होता? एका बाजूला हात आणि पाय आहे ना दोन्ही गेले होते, हालतच नव्हते. मग हात आणि पाय हालतच नव्हते. एका पायाने एका हाताने तर काही जमणारच नाही. अशक्तपणा पण होता बाबांना, बरोबर. ह्या काळात जर एखाद्याने जर बाबांना पाहिलं असतं तर मग तुम्हाला काय वाटतं की गॅरंटी कोणी दिली? गॅरंटी कोणीच येत नव्हतं. कोणीच म्हणायचं, सगळे म्हणायचे वय बाबा टिकणार नाही. म्हणजे जोपर्यंत आहे तोपर्यंत हालचाल म्हणजे त्यांचं काहीच नाही. त्यांना थोडं तरी इकडल्या अंगाव करायचं म्हणलं तरी दुसऱ्या आपणच करायचं दुसऱ्या माणसाला. इकडल्या अंगाव करायचं म्हणलं तरी दुसऱ्या किती दिवसांपासून होतं? म्हणजे आपल्याकडे यायच्या आधी किती दिवसांपासून त्रास होता? महिनाभर झाला होता. महिनापूर्वी त्रास झाला. त्याच्या आधी बाबा कसे होते? त्याच्या आधी क्लिअर होते बाबा, पण त्यांना त्रास व्हायला लागला ना. पण आता ते क्लिअर झाले तुमच्याकडे आणल्यापासून. हो ते तर आहे. पण त्यांना त्रास झाला होता त्याच्या आधी बाबा काय काय काम करायचे जेव्हा त्रास झाला होता? मेन पहिल्यांदा त्रास झाला तेव्हा त्याच्या आधीच त्याच्या आधी ते सगळं काम करत होते. सगळे काम एकदम व्यवस्थित होते. खाणं पिणं व्यवस्थित होतं. मग जेव्हा त्यांना त्रास झाल्यानंतर तेव्हा तुमच्या डोक्यात काय विचार आला की काय करावं वगैरे? काहीतरी असं डोक्यात आला असेल ना विचार? विचार आला होता. म्हणजे मस्त आपण त्यांना हलवलं होतं, पण ते थोडंसं जाणवलं का पॅरलेसचं लगेच तुम्ही म्हणजे मला हे म्हणणं काही चुकीचं ठरणार नाही की जर तुम्हाला तुमच्या नातेवाईकामध्ये कोणाला म्हणजे जे बघतात त्यांच्यासाठी कोणाला त्रास असेल किंवा वाटला तर लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर आणि फिजिओथेरपिस्टकडे लवकरात लवकर कॉन्टॅक्ट केल्यानंतर माणूस बरा होऊ शकतो. हे म्हणायला काही हरकत नाही. 100% आता बाबांची आपण परिस्थिती आधीची सांगितली सगळी की खात नव्हते वगैरे. जेवण कसं खायचे? जेवण काय द्यायचे त्यांना? तेच असं भात 2 टायमात जेवण करायचं. जेव्हा माझ्याकडे आणलं होतं तेव्हा जेवतच नव्हते, जेवायला जेवण भात बीत होतं का लिक्विड होतं? पाणी वगैरे
एक भातच द्यावा लागायचं, बाकी काही त्यांना भाजी चपाती वगैरे ते काही विषयच सगळं नव्हतं. म्हणजे असं चुरूनच आपण पातळ जेवण द्यायचं म्हणजे चावणं काही नाही, पातळ पातळ पातळ. जेवण. आता कसे जेवतात? आता व्यवस्थित, आता त्यांच्या हाताने जेवतात तिथे, त्यांच्या हाताने जेवतात, एका हाताने मोकळे असे त्यांच्या हातात बसतात का ते बसतात. आता? आता पहिले बसता येत नव्हतं त्यांना, अरे वा वा म्हणजे बस असं होतं पहिलं त्यांना, जेवण एका माणसाने घालायचं आणि एका माणसाने त्यांना धरून राहायचं. अरे बाप, त्यांना असं बॅलन्स नव्हतं राहत, टेकवलं तरी ते असे पडायचे. इकडे तिकडे काढायची. बर हा. बरं, जेव्हा तू आपल्या क्लिनिकमध्ये मी पण होतो, मॅडम होते, आमच्या समोर जेव्हा प्रश्न पडला की तुम्हाला रोज क्लिनिकमध्ये येता येणार नाही, म्हणजे किंवा आम्हालाही रोज तुमच्याकडे येता येणार नाही, 25 किलोमीटर असतं, तर आपण एक उपाय काढला की मॅडमने तुम्हाला व्यायाम शिकवले, कमीत कमी हे व्यायाम करून घ्या, महिना दीड महिना काय फरक पडतो ते आम्हाला कॉन्टॅक्ट करा, आम्हाला कळवा, त्याच्यावरून पुढची रणनीती ठरेल. जर तुमच्याकडून जर योग्य होत नसेल किंवा आपल्याला फरक पडला नाही तर मग तुम्हाला इकडे आणावं लागेल शिरूरमध्ये, असं काहीतरी आपण बोललो होतो, बरोबर? पण तुम्हाला बोला. परत आम्हाला आहे ना मॅडमनी पाहिलं दिले ना, आणलं बाबांना त्यावेळेला, तर परत दुसऱ्या वेळेस काय केलं त्यांनी, दुसऱ्या वेळेस मी स्वतः एकटाच जातो, परत मी मॅडमला सांगितलं अशी पद्धत झाली होती, बदल बराचसा झाला, त्यांनी मला परत दुसरा व्यायाम सांगितलं, मी ते व्यायाम बदलून दिले. म्हणते तुम्ही दिवसातून किती वेळा व्यायाम करून घ्यायचे तुम्ही? आम्ही दिवसातून सकाळ संध्याकाळ 2 टाइमच घ्यायचे. बरं, व्यायाम सकाळ संध्याकाळ घेत असताना बाबा कॉपरेट करायचे का, म्हणजे बाबा सहकार्य करायचे का, बाबा ऐकायचे का? लगेच ऐकत नव्हते, पण तरी आम्ही बळच त्यांचा व्यायाम ऐकत नव्हते. म्हणजे त्यांच्या मनात काय भावना होती? मनात भावना म्हणजे त्यांना म्हणजे त्रास होत होता ना, तेवढा त्रास होतो त्यांना की आपले आता ह्या वयात कसं व्यायाम करायला लावतात, असं तसं ते सारखं जी करायचे ना, तर त्यांना ते त्रास होता, पण ते त्रास त्यांच्या फायद्यात झाला. फायदा झाला. व्यायाम म्हणजे काही जे वृद्ध आहेत करून घेतला म्हणून ज्यांना त्रास होतो, ज्यांचं वय झाले, मग त्यांना असं काही काही वाटू शकते की अरे मी एवढं काम केलं, एवढं तुम्ही काही नाही बघितलं, एवढं दुनिया उचलली आणि तुम्ही मला हे काय करायला लावताय तुम्ही, म्हणजे हा ना. मग ते तसं म्हातारे माणसाला तसं वाटतं ना, आपण एवढं आयुष्यात आपलं पहिली काढला आलं असेल आणि एवढी कामं केली ना, आता काय व्यायाम करायचं. पूर्वीच्या काळात जर असं पॅरालिसिस झालं तर काय व्हायचं? काही कल्पना वगैरे? कल्पना म्हणजे असंच बघ, तुम्ही क्लिनिकला घेतलं आलं पाहिजे. नाही, पूर्वीच्या काळात ज्यांना पॅरालिसिस व्हायचा पूर्वी ते असे सहन करूनच गेले ना, म्हणजे उपचार नाही, काय नाही. आता ही फिजिओथेरपी नवीन ब्रँच आहे आपल्या भारतामध्ये, तर जवळपास बऱ्याच लोकांना खेडेपाडे अजून माहीत नाहीये फिजिओथेरपी काय असते, त्याचे फायदे काय आहे. तर आपल्या क्लिनिकमध्ये तुम्ही जेवढ्या वेळ आले, कसे कोणकोणते प्रकारचे पेशंट पाहिले तुम्ही? बरेचसे पाहिले, हाताचे पाहिले, कोणाचा हात दुखतो, मणक्याचे, कमरेचे, गुडघे दुखतात, कोणाचं डोकं दुखतं, कोणाचं बॅलन्स नाही, कोणाची मान, कोणाचे बरं पाहिले आपण क्लिअर झाले. बरं, तुम्हाला वाटतं का की आपली सेवा व्यवस्थित आहे? मॅडमची सेवा एकदम भारी सेवा आहे मॅडमची बी, सरांची बी. तुमचे नातेवाईक पण येऊन गेले तर त्यांचे रिप्लाय काय झालेत आपल्या क्लिनिक बद्दल? त्यांनी चांगलं सांगितलं. आपल्याबद्दल कोणी वाईट सांगितले का, म्हणजे तुमच्या ओळखीत वगैरे? नाही, पण क्लिनिक चांगले आहे, सर बी चांगले आहे, काय सर बी चांगले आहे, मॅडम बी, त्याच्यामुळं अडचण नाही. उपचार चांगल्यापैकी करतात, व्यायाम बी चांगल्यापैकी घेतात. बरं, आता बाबा जे आहे आता स्वतःहून थोडे व्यायाम करायला लागले असणार आहे. करतात ना व्यायाम. आता आधी तुम्ही करून घेत होते सगळे व्यायाम, मी स्वतः करीत होतो. एवढं जड किंवा एवढं अवघड किंवा एवढं कष्टाचं किंवा एवढं वेळ देण्याचं म्हणजे अशक्यच म्हणू शकतो आपण, एवढं तुम्ही वडिलांसाठी केलेलं आहे. हे जर प्रत्येक मुलांनी जर आज जर ज्यांना त्रास आहे वडिलांसाठी केलं तर आपण क्लिअर होऊ शकतो लवकर. क्लिअर होऊ शकतात. तुम्ही काम काय करता? शेती करता, म्हणून तुम्ही वडिलांकडे लक्ष देऊ शकले असं म्हणायला काय चुकीचं आहे का? हे जर तुम्ही नोकरीला असते तर तुम्हाला एवढं करायला टाईम भेटला नसता. म्हणजे सांगायचं तात्पर्य, शेतकऱ्यांचे मुलं आईवडिलांना, जे शेतकरी आहेत त्यांच्या आईवडिलांना जपतात, हे करतात. पण आता आधी जेव्हा तुम्ही आपल्या क्लिनिकमध्ये आणले होते तेव्हा काय वाटत होतं? किती दिवस राहतील असं वाटत होतं का? कुणी आलं तरी म्हणायचं नाही गॅरंटी, असे कुणी बोलून असं लांबूनच बोलून दाखवायची, पण असं म्हणत नसेल किंवा बाबांची सगळ्यात म्हणायची काय. किती दिवसांपूर्वी तुम्ही आलेले माझ्याकडे पहिल्यांदा? किती दिवस झाले त्याला? मला 6 महिने झाला असेल तुमच्याकडे. 6-7 महिन्यांपूर्वी तुम्ही माझ्याकडे आले होते. आता 6-7 महिन्यामध्ये त्यांचा एवढा फरक पडलेला आहे. बाबा बसते आता स्वतः. तर आता जे पाहुणे येतात भेटायला वगैरे, जे आधी म्हणत होते की आता बाबा किती दिवस राहतील, ते आता काय आता
आता खुश झाले म्हणजे खरंच बाबांची तब्येत सुधारली आता चांगल्यापैकी. Yes, नाही तर पहिल्या दिवस त्यांना वाटत होते म्हणल्या तीच आता बोलायला लागले की बुवा आता आम्हाला गॅरंटी नव्हती असं बोलायला लागले ना. हे सगळं फक्त आणि फक्त तुम्ही आमच्यावर ठेवलेल्या विश्वासामुळे. कारण आजकाल अशक्य आहे की कोणाकडून व्यायाम फक्त ऐकणे आणि ऐकून कसा बी घेण्यात काय उपयोग नाही ना. हा योग्य शिकवलं मॅडमची आपल्याला नाही तर मग दुसरंच काय होईल. शिकवण्याची जी पद्धत आहे जे समजून सांगण्याची पद्धत आहे त्या पद्धतीने आणि मेन म्हणजे तुम्ही करून घेतलं तेवढं म्हणलं करून घेतलं तुम्ही करून घेतलं तुमच्या मॅडमने सहकार्य केलं त्याचा खूप मोलाचा वाटा समजावा. मॅडमनीच आपल्याला सांगितलं म्हणजे असाचे व्यायाम करा हे असे घ्या तसे घ्या. व्यायाम त्यांनी 2-3 प्रकारचे व्यायाम मला सांगितले होते ना त्याच्यामुळे ते व्यायाम घेतले बाबांची म्हणून ते मला कव्हर झाले बाबाबरोबर. मग तुम्हाला क्लिनिकविषयी अजून काही भावना आहेत का म्हणजे लोकांनी यावं काय भावना म्हणजे एकदम व्यवस्थित वाटते आणि लोकांनी जेवढं ज्यांना त्रास होत असेल त्यांनी अवश्य क्लिनिकला भेट दिली पाहिजे व्यायाम केले पाहिजे शिकले पाहिजे व्यायाम. गोळ्याचा जसं साईड इफेक्ट असतो गोळ्यांच्या पेक्षा आहे ना व्यायामाने जास्त माणूस पेशंट क्लिअर होतो. म्हणजे शिरूर सारख्या शहरामध्ये आता एवढी भारी सुविधा आहे आपल्या इथं जवळपास कुठंच नव्हती सुविधा पण आता शिरूरला आलेली सुविधा त्याचा वापर आपण खरंच केला पाहिजे सगळ्यांनी घेतला पाहिजे घेतली पाहिजे माहिती. धन्यवाद. धन्यवाद.